आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूर प्रशासकीय यंत्रणा सज्ज. 6 जुलै 2025 रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी परराज्यासह राज्यातील इतर जिल्ह्यातून सुमारे 10 ते 12 लाख भाविक येतात. येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षिततेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीनं आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली आहे. आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदीपात्र, वाळवंट, 65 एकर परिसर, पत्राशेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास 1542 स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये नगरपरिषद पंढरपूरचे 348 कायम कर्मचारी तर जवळपास 1000 हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत 194 कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीनं शहरामध्ये वेगवेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नदीपात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, 65 एकर व इतर विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन, वेडिंग मशीन बसविण्यात येणार आहेत. भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा 2 वेळेस घरोघरी कचरा गोळा करतील. दररोज 55 ते 120 टन इतका कचरा उचलण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. यात्रा काळात शहरातील व उपनगरातील सर्व मैदाने, नदी परिसर, 65 एकर पत्राशेड, दर्शन बारी रोजच्या रोज स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं शहरातील जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून शहरातील व वाळवंटातील अतिक्रमणं काढण्यात आली आहेत. वाहनतळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आले असून आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेडिंग लावण्यात येणार आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचा प्रदक्षिणा मार्ग, दर्शन बारी येथील लाईट दुरुस्तीची कामं करण्यात आली आहेत. नदीपात्रात व घाटावर अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नदीपात्रात 13 हायमास्ट पॉइंट्स, घाटांवर 200 वॅटचे LED दिवे चालू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शौचालयातही लाईटची व्यवस्था करण्यात येते आहे. शहरात वारीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे चौक, विसावा, भाई राऊळ चौक, कॉलेज चौक, संत गाडगेबाबा चौक, 65 एकर इत्यादी ठिकाणी सौंदर्यीकरण कलाकृती उभारण्यात येत आहे. यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांनी शौचालयाचा वापर करावा असं आवाहनही मुख्याधिकारी रोकडे यांनी केलंय. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. पॉवर मराठी न्यूज.